असा प्रश्न नरेश म्हस्केंनी उपस्थित केलाय, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दुबेंच्या वक्तव्याला बेजबाबदार वक्तव्य म्हटलंय. निशिकांत दुबेंना मोदी आणि शहांनी समज द्यावी असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. हे बघा, जे निशिकांत दुबे, जर मला काही या संदर्भात मी अजून वक्तव्य ऐकलेलं नाहीये. निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं. ते बिहारचे आहेत, ते झारखंडला का गेले आधी त्यांनी ते सिद्ध करावं, त्याचं उत्तर द्यावं, त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी. मी हे आता गृहराज्यमंत्री म्हणून बोलत नाहीये, एक शिवसैनिक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून बोलतोय की अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात आम्ही खपू घेणार नाही आणि अशा पद्धतीची मस्ती देखील आम्ही अजिबात खपून घेणार नाही. महाराष्ट्रामधल्या 2 पक्षांची भूमिका 10 पक्षांपेक्षा वेगळी असेल तर त्याला सगळ्याच महाराष्ट्रातील जनता जबाबदार धरणं हे देखील इतर राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं आहे. नरेंद्र मोदीजींनी, देशाच्या नड्डा साहेबांनी, अमित शहाजींनी त्या खात्यांना समज दिली पाहिजे. तर महाराष्ट्र आमच्या पैशांवर भाकर खातोय, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी खडे बोल सुनावलेत. ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये. कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही, महाराष्ट्राचा तर संबंधच नाही. आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत नाही कारण त्या सदनाचे सदस्य नाही, पण मराठी माणसाचं हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये या दोन्ही भूमिका हे सरकार, मराठी माणूस आणि महाराष्ट्र घेईल. तर मराठीवरून राज ठाकरेंना आव्हान देणारे गुंतवणूक तज्ज्ञ सुशील केडी यांच्या ऑफिसची मनसेनं तोडफोड केली आणि आता भाजप खासदार